अंजली, लवकर घरी ये. आज पुन्हा तुझ्या घरी ते लोक तोडफोड करत आहेत. पण असे काहीतरी अंजली बोलणार तेवढ्यात तिच्या घरमालकीने फोन कट केला. हे ऐकून अंजलीच्या डोळ्यासमोर अंधार येऊ लागला. तिला खूप टेन्शन आलं. तशीच अंजली धावत पळत आपल्या बॉसच्या केबिनमध्ये गेली आणि त्यांना मला घरी लवकर जायचं आहे त्यासाठी विनंती करू लागली. तेव्हा तिचे बॉस तिला म्हणाले, अंजली, तू हे काय चालू केलं आहेस? दररोज 4 दिवसातून तू लवकर घरी जाण्यासाठी परमिशन घेण्यासाठी माझ्याकडं येतेस. त्यामुळं तुझे काम शिल्लक राहतात आणि आजकाल तुला पाहून ऑफिसमधले लोकसुद्धा लवकर सुट्टी घेऊन घरी जायला लागले आहेत. आपल्या ऑफिसमध्ये अशा प्रकारे मी रोज रोज सुट्ट्या नाही देऊ शकत. जर तुला असं चालू राहिलं तर मला लवकरात लवकर दुसरं कोणीतरी तुझ्या जागी कामाला घ्यावं लागेल. जर तुझी नोकरी तुला चालू ठेवायची असेल तर तुला आजच तुझे जे काही प्रोजेक्ट आहे ते कंप्लीट करायला पाहिजे, नाहीतर तुला दुसरी नोकरी शोधावी लागेल. सर, आजच मी माझं पूर्ण प्रोजेक्ट सोडवता प्रयत्न करते, असं म्हणत अंजली पटकन आपल्या टेबलवरून स्कूटीची चावी घेते आणि घराकडे निघते. तिची स्कूटी पुढच्या दिशेने जात होती, पण तिचे मन मात्र तिच्या मागील आयुष्यामध्ये गेले. अंजली, लवकर तयार हो, मुलाकडचे येतच असतील, अंजलीची आई अंजलीला सांगत होती. तेव्हा अंजली शांतपणे आपल्या आईला सांगते, आई, मला लग्न नाही करायचं. मी जे काही शिकत आहे त्याचा वापर करून मला काहीतरी बनायचं आहे. मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर मोठं होऊन स्वतःला सिद्ध करणार आहे. मला खूप फिरायचं आहे आणि तुमचं नावसुद्धा मोठं करायचं आहे. त्यावर तू आणि तिथे बाबा जिथे सांगणार तिथे मी लग्न करायला तयार असेल. आई प्लीज, पण आता हे सारे नको. अंजलीची आई काहीतरी बोलणार तेवढ्यात तिचे बाबा रमाकांत तिथे येतात. ते तिथे येताच ऑर्डर सोडतात. हे बघ अंजली, तुझ्या शिक्षणामुळं अजून मी तुझ्या लग्नासाठी थांबलो होतो, नाहीतर तुझ्या ताईचं लग्न तर आम्ही तिचं कॉलेज पूर्ण झाल्या करून दिलं होतं. म्हणून तू आता काही विचार न करता तयार होऊन बाहेर ये. तुझी नोकरी, फिरणं, खूप मोठं व्हायचं स्वप्न, हे सर्व तू तुझ्या सासरी जाऊन पूर्ण कर. जे तुला पाहायला येणार आहे ते खूप चांगले आहेत. त्यांचे खानदानसुद्धा मोठे आहे आणि राहिली गोष्ट आमची, तर तू आमचा जास्त विचार करू नकोस. फक्त तुझं लग्न झाल्यानंतर तू सासरी गेल्यावर तुझ्या सासरकडच्या लोकांना आपलंसं करून आमचे नाव मोठे कर. तसेही तुला तिकडे जाऊन नोकरी करायची गरज नाही. या गोष्टीचा सुद्धा आम्हाला आनंद आहे. अंजलीचे बाबांना काही बोलणार त्यांच्या आतच ते तिथून निघून गेले. अंजली तिचे बाबा आणि आईचे जे काही सांगितलं त्यांना विरोध होता, पण आपल्या आईबाबासमोर शेवटी तिथे गुडघे टेकवले आणि पाहणारे येणाऱ्या माणसांसाठी तयार झाली. बाहेर येऊन बसलेल्या माणसांसमोर स्वतःचं प्रदर्शन मांडायला तयार झाली. कारण ज्यांनी जीवन दिलं त्यांच्यासमोर आपल्या जीवनाची ती कशी लढणार होती. इंजिनियर असणाऱ्या नयनरे रंगाने सावळा, पण रेखत अंजलीच्या साक्षात पसंत होता. मग काही महिन्यात लग्न आणि लाखो रुपयांचा हुंडा, देहीर, दीड नणंद, सासू सासरे अशा भरलेल्या कुटुंबामध्ये ती सामील झाली. पण तिचा नवरा नयन फक्त जागाला दाखवण्यासाठी त्या घरात होता, पण त्यांच्या घरच्यांनी त्यांना आपले मानलेले नव्हते. तिचा दीर आणि नणंद सतत अंजलीच्या बाजूला येऊन तिला म्हणत असे, वहिनी, तू आमच्याबरोबर राहतेस, पण तुला रंग आम्हाला लागेल, असं म्हणत तिला बोलून हिणकावून टाकतात. तर तिचे सासू सासरे फक्त तिच्या हुंडा मिळवलेले पैसे आणि कोणता सण आला की अंजलीच्या माहेरातून काहीतरी येईल एवढ्यासाठी तिच्याबरोबर नीट बोलायचे. खरं तर कुणासमोरही त्यांना अंजली आपली सून आहे असं सांगायला सुद्धा त्यांना आवडत नव्हतं. आणि तिचा नवरा नयन, त्याने तर पहिल्याच रात्री अंजलीला सांगितलं होतं की त्याला या लग्नाचं कोणतंही इंटरेस्ट नाही. मी हे लग्न फक्त आईबाबाच्या आनंदासाठी केलं आहे, नाहीतर माझी अजून एक बायको आहे जी तुझ्यापेक्षा कित्येक तरी चांगलं आहे, सुंदर आहे आणि आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो.
अंजलीने आता खूप सहन केलं होतं. यापुढे ती स्वतःचा आपात सहन करून घेणार नव्हती. म्हणून तिने आपल्या आईबाबांना या सर्व गोष्टी सांगितल्या आणि पुन्हा माहेरी यावं असं वाटत होतं. तेव्हा ज्या बाबांनी तिची जबरदस्ती स्वप्न तोडून तिचं लग्न करून दिलं होतं तेच तिचे बाबा आता अंजलीला म्हणाले, हे बघ अंजली, आम्ही तर सर्व चांगलं पाहून दिलं होतं. खूप हुंडा देऊ तुझा पाठवायला केला होता. आता तुझं नशीब खराब आहे तर आम्ही काय करू शकतो? आता तुझ्या नशिबात जे काही मिळालं आहे ते तू स्वतः सांभाळून घे. आता हे घर ते घर तुझं आहे. त्या लोकांना समजून घे आणि त्यांना मनानुसार तिकडे सारं काही कर. एक ना एक दिवस सर्व काही ठीक होईल. आणि तसं नाही झालं तर सासरच्या 4 कोण्यामध्ये एक ना एक कोणामध्ये जाऊन जीव दे. पण तू पुन्हा माहेरी यायचा विचारसुद्धा करू नकोस. मी तुला पुन्हा घरीत बोलवून समजायचा नाक कापून घेणार नाही. आपल्या बाबाचं बोलणं ऐकून अंजली सुद्धा होऊन गेली. कारण पूर्वी आपल्या डोळ्यात कधीही पाणी न येऊन देणारे तिचे बाबा आज मात्र समाजासाठी आणि स्वतःच्या इज्जतीसाठी मुलीच्या जीवनाचा सुद्धा विचार करत नव्हते. ज्या दिवशी अंजली आपल्या माहेरातून सासरी आली त्या दिवसापासून तिचे माहेरी पुन्हा वळून कधी पाहिलं नाही. पण सासरी दिवसांदिवस तिच्यावर अत्याचार होत होता. तिचा नवरा तिचा तिरस्कार करत होता आणि हे सगळं सहन करायची तिची शक्ती संपली होती. तिच्या सहनशक्तीचा अंत झाला होता. ती सांगून ह्या गोष्टी सर्व गोष्टी हे दुःख कोणाला सांगणार होती? सासऱ्याकडील सर्व माणसांनी तर तिला एक नोकर बनवून टाकलं होतं आणि नवऱ्याने तर तिच्याबरोबर कोणतंही नातं जोडलं नव्हतं. समाजाला दाखवण्यासाठी तिने खोटं नातं जोडून 7 फेरे त्याच्याबरोबर घेतले होते. आता अंजली अजून किती दिवस स्वतःच्या आयुष्यात त्या अग्निकुंडात बसणार होती. म्हणून तिने एक दिवस आपल्या तुटलेल्या आत्मसन्मान परत मिळवण्यासाठी ते तुरुंगासारखे घर कोणालाही न सांगता, कोणाविषयी काही तक्रार न स्वीकारता आणि एकटी दुसऱ्या शहरात जाऊन स्वतःसाठी हिमतीवर एक नोकरी मिळून आणि एक छोटंसं घर भाड्याने घेऊन स्वतःच्या तुटलेल्या आत्माला पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करू लागली. पण असं म्हणतात ना, एक स्त्री स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या अभिमानावर, स्वतःच्या स्वाभिमानावर जागृत ठेवली तर आत्मविश्वासाने जगत असते. तर पुरुषांना, काही स्त्रियांना सुद्धा अशी स्त्री खटकते. कारण त्यांना वाटत असतं की ती जर असे एकटी राहती, मोठी होऊन नाव कमवते तर समाजाला आपली किंमत कमी होते. म्हणून अशा स्त्री पुरुष एकट्या स्त्रीला बदनाम करायचा प्रयत्न करतात. तिने जगणं मुश्किल करतात. अंजलीच्या सासरी कडील माणसांनी सुद्धा तेच केलं. अंजलीच्या आईवडिलांना सांगितलं की तुमची मुलगी आमची बेइज्जत करून इथून पळून गेली. तिचं स्वतःचं तोंड तर काळं केलंच आहे, परंतु आम्हाला बदनाम केलं आहे. म्हणून ते आता अंजलीला शोधत, तिचं नाव छोटं विश्वासात शोधत होते, करायचा प्रयत्न करत होते. पण अंजली आता घाबरली नाही. कारण त्या लोकांना फक्त आपल्या मुलीला हुंडा मिळवला म्हणून मुलाला पसंत नसलेल्या मुलीबरोबर सुद्धा त्याने लग्न करून दिलं आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. म्हणून अंजलीने आता पोलिसांसोबत घेऊन सासऱ्यांच्या लोकविषयी पुरावे देऊन आजूबाजूच्या लोकांना आपली सत्यता सांगून स्वतःचा निर्णय केला. नाहीतर समाज पुन्हा अंजलीला दोषी ठरू लागेल, शिक्षा तिला देतील. म्हणून तिने चारित्र्यहीन करण्यासाठी प्रयत्न करतील आणि तिच्या प्रसंगी पंख कापण्याचा प्रयत्न करतील. पण आज अंजलीने दाखवून दिलं, हिमतीमुळं तिच्या सासरकडील लोकांना तिचं ध्येय साध्य करता आलं नाही. उलट अंजलीने आज पोलिसांनी मदतीने त्यांना जेलमध्ये पाठवलं. पण आज पुन्हा तिच्या त्या छोट्याशा आनंदाला भरलेल्या नव्या आयुष्यात एक नवं वादळ आलं होतं. म्हणून ती आपली स्कूटी घेऊन लवकरात लवकर घरी पोहोचली होती. ती घरी पोहोचली, समोरचं दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली. पण तिथे ह्या वेळेला स्वतःला सावरलं आणि पुढे होऊन आपल्या बाबांना नमस्कार केला. बाबा, खूप पहिल्याने आज तुम्ही माझ्या या छोट्याशा घरात आला आहात. पण तुम्हाला जर एवढंच वाटत होतं तर तुम्ही फक्त निरोप दिला असता तर मी सगळं सामान कोणताही प्रश्न न विचारता तुमच्या घरी पाठवून दिलं असतं. त्यांनी तोडफोड करायची काही गरज नव्हती.
त्यावर तिचे बाबा म्हणाले, मी माझ्या पसंतीच्या मुला बघून लाखो रुपये हुंडा देऊन तुझा पाठिंबा केला होता. काय तू सासरी जाऊन तुझ्या आणि आमच्या खानदानाचं नाव मोठं करशील, परंतु तू काय केलं? स्वतःच्या नवऱ्याला धोका दिलास. आपल्या सासरकडील आणि सुद्धा बेइज्जती करून आलीस पळून इकडं. स्वतःचे तोंड काळे करून आलीस आणि इकडे आरामात राहत असेल जसे काही झालंच नाही. रमाकांतराव रागात अंजलीवर ओरडत होते. हा बरोबर आहे. तुम्ही तुमच्या पसंतीचा मुलगा आणि घर बघून माझे लग्न लावून दिले. त्या घरात मला नोकर सारखी वागणूक मिळते. माहीत नाही त्या घरात मी फक्त पाणी पिऊन आणि 4 घास खाऊन जिवंत राहिले. असं राहण्याची वेळ माझ्यावर का आली? तर माझ्या बाबाची इज्जत जायला नको म्हणून मी सारं सहन करत तिथे एवढे महिने काढले होते. जेव्हा माझ्या सहनशक्तीचा अंत झाला तेव्हा सर्व गोष्टी मी तुमच्या सांगितल्या होत्या. पण तुम्ही म्हणाला होता आता ते घर तुझं आहे, तू बाहेर येऊ शकत नाही. हवा तसा इथून 4 कोपऱ्यामध्ये एका कोपऱ्यात रडून रडून जीव दे. तुम्ही माझ्या चांगल्या घरात नाही तर तुम्ही मला कैद करायला पाठवलं होतं. पण असंच म्हणणं मला मान्य नव्हतं बाबा, म्हणूनच मी ते घर सोडून आले. आणि बाबा, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी कोणताही असं वाईट गोष्ट केली नाही ज्यांनी माझे तोंड काळे होईल आणि तुमची इज्जत कमी होईल. समाजात एवढ्या राहणाऱ्या स्त्रिया नेहमी चुकीच्या मानल्या जातात हे मला मान्य नाही बाबा, पण तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचा माझ्यावर विश्वास नसेल एक वेळ मी मान्य करेल, पण तुम्ही दिलेला संस्कार त्यांच्यावर तुमचा विश्वास नाही का? बाबा, सासरी जाणाऱ्या मुलीची चूक असते का? सासरीकडील माणसं तिला जर आपले मानत असेल तर तिने कोणावर आधार ठेवावा? असेच म्हणण्यापेक्षा स्वतःच्या हिमतीवर जगून सुंदर आयुष्य जगणं काही वाईट आहे. बोलणारी तोंडं खूप असतात, पण ज्यांना सहन करावं लागतं त्यांचं दुःख सोसावी लागतात. त्यांचा झळ त्यांच्या वारसाला चांगल्या प्रकारे समजतो. अंजलीचं हे बोलणं ऐकून रमाकांतरावांना आपली चूक समजली होती. ते आता स्वतःचा धिक्कार करू लागले होते. तेवढ्यात तिथे अंजलीची आईसुद्धा आली आणि रमाकांतरावांना म्हणाली, खबरदार, माझ्या मुलीच्या कोणत्या गोष्टीला हात लावला तर तुमचे 2 हात तोडून टाकेल. तुम्हाला लाज नाही वाटत स्वतःच्या मुलीबरोबर असं वागताना? अगोदर तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न स्वतःच्या पसंतीच्या मुलाबरोबर करून दिलं असतं. त्यांनी माझ्या मुलीला फसवलं, तिचं खूप हाल केले. जोपर्यंत सहन झाले तोपर्यंत ती सहन करत होती. जेव्हा तुम्हाला सांगितले तेव्हा तुम्ही तिला म्हणाला होतात, तू बाहेर येऊ नकोस, हवं तर एके कोपऱ्यात जीव दे. हेच तुमचं प्रेम? असे वागून तुमचं खरं समाजात मान मोठा मिळेल? माझी मुलगी एकटी राहून जगत आहे तर तिला एकटीला सुद्धा जगून देत राहीत. मला माहीत आहे एवढ्या एकटी राहणारी स्त्रीकडे समाजाची लोकांची नजर काय असते. म्हणूनच आजकाल तुमच्या दबात राहिली, तुमच्या धमकीत राहते आणि माझ्या मुलीसोबत राहते असं म्हणत ती आपले मंगळसूत्र नवऱ्याच्या हातात देते. आता माझ्या मुलीबरोबर मी राहू शकते. कोण माझ्या मुलीकडे वाईट नजरेने बघते मी पण बघते असं म्हणत ती अंजलीच्या घरात येऊन घरात जाते आणि दोघीही सोबत राहून आनंदाने जगू लागतात. अंजलीचे वडील मात्र तेथे आपली घरी निघून गेले. पण घरी गेल्यानंतर सतत त्यांच्या डोक्यात आपल्या मुलीला जी काही आपण वागणूक दिली त्यामुळे आपल्या मुलीला जो काही त्रास सहन करायला लागला हाच विचार करत होते. त्या विचारात त्यांना नीट झोपसुद्धा लागत नव्हती. म्हणून शेवटी एक दिवशी त्यांनी आपल्या मुलीला अंजलीला फोन केला आणि अंजलीला आपल्या आईसह आपल्या घरी बोलून घेतलं आणि आपलं घर अंजलीच्या नावावर करून ते तिथून एकत्र राहू लागले. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला आजची कथा नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर कथा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.